सुतारवाडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना कोलाड पोलिसांचे विशेष मार्गदर्शन। रायगड ओव्ही न्यूज। सुतारवाडी हरिश्चंद्र महाडिक सुएसोचादग तटकरे माध्यमिक विद्यालय सुतारवाडी या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना कोलाड पोलीस ठाण्याचे श्री महाडिक, श्री कदम तसेच पोलीस हवालदार मंगेश पाटील, महिला पोलीस कोकाटे मॅडम, बांद्रे मॅडम आदींनी गुड टच, बॅड टच, सुरक्षितता, मोबाईलचे दुरुपयोग, धूम्रपानाचे दुष्परिणाम, मुलींनी आपली सुरक्षा कशी करावी याविषयी सखोल ज्ञान दिले। शाळेत येताना किंवा शाळेतून घरी जाताना रस्त्यामध्ये कोणी मुलींची छेडछाड केली तर त्यांना आम्ही योग्य ती शिक्षा करू। विशेषतः मुलींनी घाबरून जाऊ नये यासाठी पोलिसांनी त्यांचा मोबाईल नंबर संपर्कासाठी दिला। काही दिवसांपूर्वी सुतारवाडी ते पाथर शेत या दरम्यान मुलींची छेडछाड करण्याचा प्रकार घडला होता। याबाबत तक्रार केल्यानंतर त्वरित कोलाड पोलीस ठाण्याचे पोलीस येऊन त्यांनी योग्य ती समज दिली। कोलाड पोलीस ठाण्याचे आम्हाला वेळोवेळी सहकार्य लाभत असल्याचे सुतारवाडी हायस्कूलचे ज्येष्ठ शिक्षक शिवाजीराव मोटे यांनी सांगितले। यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीराम काळे, ज्येष्ठ शिक्षक श्री शिवाजीराव मोटे यांनीही विशेष मार्गदर्शन केले। यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते। अतिशय आपले मार्मिक शब्दामध्ये आपले त्यांनी विचार व्यक्त केले। खरोखरच मुलीमध्ये आणि मुलामध्ये जागरूकता निर्माण केली। आपण कसं राहायला पाहिजे, तर याची कदम साहेब आणि माणिक साहेबांनी आपल्याला खरोखरच अतिशय चांगली अशी माहिती दिली। मी शाळेच्या वतीनं माणिक साहेबांना धन्यवाद देईन। त्यांनी सांगितलं की मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढा वाईट सुद्धा आहे। तुम्हाला शिक्षण महत्वाचं आहे मोबाईल पेक्षा। माझं तर मत आहे शालेय जीवनामध्ये मोबाईल वापरायलाच नको, कारण मोबाईल बघता बघता आपण नाही त्या गोष्टी त्याच्यामध्ये बघत बसतो। कारण मोबाईल मध्ये अनेक अशा गोष्टी आहेत की त्या आपण बघत बसतो आणि अभ्यासावर त्याचा परिणाम होतो। तुमचं वय आहे असं आहे 9वी ते 12वी या वयामध्ये तुम्ही व्यवस्थित पुढे गेलात तर पुढे तुमचं आयुष्य भविष्य चांगलं आहे। म्हणजे वळण आहे 9वी ते 12वी या वयामध्ये जर तुम्ही तुमच्यामध्ये संगत चांगली नसेल, नाही त्या गोष्टीच्या आहार गेलात तर तुमचं आयुष्य खरोखर पुढे कठीण आहे। म्हणून आपण नेमकं या वयामध्ये काय करतोय हे सर्वांचं भान राखलं पाहिजे। कारण हे वय असं आहे तुम्ही पालकांना सुद्धा ऐकत नाही, शिक्षकांना सुद्धा ऐकत नाही, समाजामध्ये चांगल्या व्यक्ती ज्या सांगतात ते ऐकत नाही। तुमची मानसिकता तशी झाली असते की चांगल्या गोष्टी ऐकायच्या नाही, कारण हा तुमचा दोष नाही। आणि या वयामध्ये तुमच्यामध्ये शारीरिक, भावनिक, मानसिक असे सगळे बदल होत असतात आणि या बदलामुळे तुमच्यामध्ये परिणाम होत असतो आणि त्यामुळं तुम्ही नाही त्या गोष्टी करत असतात। परंतु या सर्व गोष्टी आपल्याला परावृत्त करायचे, नाहीसं करायचे, तर आपण चांगल्या मार्गाने पुढे जायचं आहे। मुलींना खरोखर अति छान माहिती साहेबांनी दिली। कदम साहेब असतील, महाडिक साहेब यांनी नंबर दिलाय। याच्या पुढे तुम्हाला कोणी त्रास देत असेल, येताना जाताना त्रास होत असेल तर एक नंबर दिलाय, त्या नंबरवरती कधी त्यांना फोन करा। बघा आपण पाठीमागच्या आठवड्यात एक फक्त फोन केला लगेच त्याची टीम इथे धावत आली। म्हणजे किती जागरूक असतात बघा। पोलिसांना आपण घाबरतो परंतु ते लगेच आले आणि तुमच्या समोर काय प्रकार झाला तुम्हाला पण माहित आहे। तर अशा प्रकारे ते लगेच मदतीला धावतात, मदत करतात। पोलीस मॅडमला सुद्धा त्यांनी फोन घ्यायला सांगितलाय। तुम्हाला जर समजा त्यांना फोन करायचा नसेल तर मॅडमला फोन करा आणि तुम्हाला जो त्रास होतोय कोणत्या गोष्टीपासून त्याचा उहापोह त्यांच्या समोर केला तरी काही हरकत नाही। तर मी परत एकदा महाडिक सरांना आणि कदम सरांना धन्यवाद देईन। या ठिकाणी आपल्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक श्री काळे सर यांना विनंती की आपण या ठिकाणी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं। सर्वांना नमस्कार। विद्यार्थी भेटवडींना माझ्याकडून मी भेट वस्तू देणार आहे। तेव्हा तुमची जो प्रथम येणार आहे त्या विद्यार्थ्यांना गणवेश त्याला पुढील वर्षाचा खर्च मुख्याध्यापक या नात्याने मी घेणार आहे। तेव्हा परिसरामध्ये सुंदर असे पोलीस स्टेशन कोलाडचं मिळालेलं आहे। साहेबांच्या परिसराची शाळा आहे आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब आपल्या शाळेच्या समोर
हेलिकॉप्टर उतरवलं 4 हेलिपॅड आहे म्हणजे आपला किती त्रिवेणी संगम आहे की केंद्रीय गृहमंत्री सुद्धा आपल्याला येऊन गेले जवळजवळ 200-300 पोलीस या ठिकाणी आपल्याकडे होते म्हणजे आपल्याला सर्व बाजूने एक सॅपलिंग आहे झाड असतं त्या झाडाला सॅपलिंग असतं आणि तशा पद्धतीचं असून काही रोड रेमो मला वाटतं 4 वर्षातून परवा ही घटना घडली 4 वर्षात कधी नाही घडली आणि 20 वर्षात मी ऑस्ट्रेलियाला होतो रोहा कधी घडली नाही परंतु याही पुढे मुलींना साहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि मी सांगतो की कायद्यापुढे सर्व माणसे समान असतात असं म्हटलं जातं ऑल इन जेणेकरून आपल्याला कुठलाही प्रसंग निर्माण झाला तर तात्काळ आपण तो अन्याय न सहन करता आपण पोलिटिशियनला सांगितलं पाहिजे कारण भारतीय दंडविधानाप्रमाणे सर्वांना आपल्याला हक्क आहे जीवनजगण्याचा काही मूलभूत हक्क आहे आणि या दंडविधानानुसार ऑल वर इक्वल बिफोर द लॉ आपण म्हणतो की कायद्यापुढे सर्व माणसे समान आहेत आणि मग आपण कुठलाही अन्याय सहन करायचा नाही मुलींना जाणीवपूर्वक मी सांगत असतो असं पण आढळलं तर पोलीस ऑफिस मध्ये येऊन सांगा त्याचा बंदोबस्त 100% होईल आणि म्हणून कोटे सरांनी तात्काळ मी फारीला भेटीला होतो तर कोटे सरांनी तात्काळ समाधान राखून फोन केला आणि लगेच त्या दिवशी मी होतो दुसऱ्या दिवशी रॅली लगेच साहेब आले आणि आम्ही रॅली तात्काळ गावातून काढली बरीचशी लोक मला म्हणाले काय सर आपण आम्हाला काही कल्पनाच नाही की त्याच्यात अंमली पदार्थ हीन होता आपला की म्हटलं बघा शाळा हे ज्ञान मंदिर आहे समाज घडवण्याचं स्थान आणि जे काय आहे ते तुम्ही याचा वापर करूच नका हे तुमच्यासाठी नाही तुम्ही शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करा आणि आपलं ध्येय गाठा की बाबा मला काहीतरी फ्युचर इन फ्युचर मला काहीतरी व्हायचं आहे आपल्या कोकणामधून UPSC MPSC मध्ये मुलं काही हे झालेली नाहीये तर ध्येय ठेवा की मला काहीतरी पुढे व्हायचं आहे आणि त्या माध्यमातून चांगलं शिक्षण घ्या तुम्हाला काही अडचण असेल तर कधी तुम्ही कॉल करा 112ला पोलीस तुम्हाला तातडीने मदत तुम्हाला मिळेल आता हे पहिलंच आपलं हे आहे याच्या भविष्यामध्ये आपण अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण अरेंज करा आम्ही नक्कीच हे जाऊ आणि आपण आम्हाला वेळ दिला आणि शाळा सुरू असताना देखील आम्ही अचानक भेट दिल्यानंतर आपण आम्हाला अवेलेबल झाला मुलांना एकत्र आणून इथं बसवलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद थँक्यू आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका